गणेश नाईकांच्या जनता दरबारावरील सुनावणी 2 आठवड्यांसाठी आता तहकूब करण्यात आली आहे। जनता दरबार घेऊ नका हे नाईकांना जनता दरबारातच जाऊन सांगा असं कोर्टानं म्हटलं। जनता दरबार घेऊ नका हे आम्ही कसं सांगणार असं देखील कोर्टानं म्हटलंय। याचिका मागे घेण्याचा देखील कोर्टाचा याचिकाकर्त्यांना सल्ला आहे। ठाणे नवी मुंबईतील गणेश नाईकांच्या जनता दरबाराला शिवसेनेनं विरोध केलाय। शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका देखील दाखल केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, भाजपमध्ये जोरदार इनकमिंग। अद्वै हिरे आणि राजू शिंदे यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजपचा डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला हा एक मोठा धक्का आहे। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अनमोल म्हात्रेंनी भाजपत प्रवेश केलाय। तर 15 दिवसात भाजपचा डोंबिवलीमध्ये ठाकरे आणि शिंदेच्या सेनेला हा मोठा धक्का। डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला भाजपला पुन्हा एकदा धक्का दिलाय। 3 नगरसेवक आणि 1 परिवहन सदस्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। सायली विचारे, डॉक्टर सुनीता पाटील आणि महेश पाटील भाजपत गेलेत। परिवहन समिती सदस्य संजय राणेंच्या हाती कमळ आलंय। तर डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये 3 नगरसेवक आणि 1 परिवहन सदस्यांना प्रवेश केला। भाजपचा पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का। तर सकाळी शिवसेनेचे अनमोल म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आज शिंदेच्या शिवसेनेच्या अनमोल म्हात्रेंनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। अनमोल म्हात्रेंच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपकडनं कमालीची गुप्तता पाळण्यात आली। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अनमोल म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। शिवसेनेला धक्का, अनमोल म्हात्रे भाजपत। अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रेंचे पुत्र। वामन म्हात्रे कल्याण डोंबिवलीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते। शिवसेनेचे युवा नेते अशी अनमोल म्हात्रेंची ओळख। यामुळे शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का। अनमोल म्हात्रेंच्या प्रवेशाबाबत भाजपकडून गुप्तता पाळण्यात आली। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेश झाला। महापालिका क्षेत्रांमधून होणाऱ्या इन्कमिंगमुळे भाजपच्या ताकदीत वाढ। हेडीज किळसवाणी आणि एखाद्या आपल्यावर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक आहे असं शहाजी पाटील यांनी म्हटलेलं आहे। असंच राजकारण असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल असं शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर टीका करताना म्हटलंय। तर मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा घात करणं भाजपचा अजेंडाच आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। मित्रपक्षाला संपवून भाजप त्यांच्या डोक्यावर बसते असं देखील बच्चू कडूंनी म्हटलं। भाजप मित्रपक्षाला सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करते असा पलटवार यावर नवनाथ बन यांनी केलाय। आज हिडीस किळसवानं दहशतवाद, एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील। तर आता काय दिसाजोगतच आहे, कारण मला वाटते भाजपाचा हा एकंदरीत जो अजेंडा आहे तो सोबत घेऊन घात करण्याचाच आहे। आतापर्यंत भाजपनं जितके मित्रपक्ष तयार केले त्या सगळ्या मित्रपक्षांना खतम करूनच भाजप त्यांच्या डोक्यावर, जसं वामन अवतार आहे ना, म्हणजे बळीराजाचा अवतार आहे, तसंच आहे भाजप। म्हणजे इथं वामन आहे आणि बळीराजा म्हणजे त्याचा मित्रपक्ष आहे। त्याच्या डोक्यावर पाय ठेवायचा आणि पुन्हा एक आपला अजेंडा चालवायचा हा एकंदरीत भाजपचा उपक्रम राहिलेला आहे। भाजप मित्रपक्षाच्या डोक्यावर बसत नाही तर मित्रपक्षाच्या सोबत राहून त्याला हाताशी धरून काम करण्याचा प्रयत्न करते। बच्चू भाऊ हे गेल्या 5 वर्षात जनतेच्या डोक्यावर बसले होते, म्हणून जनतेनं अचलपूरमध्ये बच्चू भाऊंचा पराभव केला आणि लोकांच्या डोक्यावरून उतरवण्याचं काम बच्चू भाऊला अचलपूरच्या जनतेनं केलेलं आहे। त्यामुळे बच्चू भाऊ यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये। बच्चू भाऊंनी सर्वात आधी एकनाथजी शिंदे यांची साथ सोडली आणि आता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करताय। त्यामुळे बच्चू भाऊंनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याआधी आत्मपरीक्षण करावं की आपण एकनाथजी शिंदे यांची साथ का सोडली। तर मालेगावातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये मोर्चा काढण्यात आला। धुळ्यातील अहिर सुवर्णकार समाजानं हा मोर्चा काढला। धुळ्यामधील महानगरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला।
अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये 15 लाखाची रक्कम सापडली आहे. 4 चाकी वाहनातून 15 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. रक्कम शहरामधील एका व्यापाऱ्याची असल्याची देखील माहिती मिळते. 2 दिवसांपूर्वी संगमनेरच्या प्रवेशद्वारावर 1 कोटींची रक्कम सापडली होती. बातमी आपण पाहूया. तर नाशिकच्या नांदगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं खातं उघडलंय. शिवसेनेच्या खान जुबेदाबी यांची नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. नगरसेवक पदासाठी खान जुबेदाबी यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. सुहास कांदेंच्या नेतृत्वामध्ये ही बिनविरोध निवड झाली आहे.